देवी आई, खूप मोठं संकट आलंय। या वेळेस वेदाच्या बाबांच्या जीवावर उठलाय। मला त्यांची खूप काळजी वाटते। हे जे काही भयंकर घडतंय त्याचं काहीही करून सोक्ष मोक्ष लागलाच पाहिजे। देवी आई, मला मदत कर ग, मदत कर मला। ताई, तुला काही कळलंय का? नाही मीरा, काहीच कळायला मार्ग नाहीये। ती मंजिरी कुठे आहे? काय माहिती, घरातून पण गायब आहे ती। तीच करते म्हणा सगळं, पण आपल्याला ना आता नाही सोडा। ताई, काल रात्री मला विचित्र स्वप्न पडलं होतं आणि त्यात वेदाचे बाबा माझा गळा दाबत होते। काय? हो ताई, पण ते खरंच वेदाचे बाबा नव्हते। त्यांच्यासारखं कोणीतरी दुसरं होतं आणि त्याचे डोळे पूर्ण पांढरे होते। याचा काही संबंध असेल का ग? माहिती नाही, पण मीरा, हे फार विचित्र स्वप्न आहे। आणि आपण दरवेळी जो विचार करतो ना, ही मंजिरी त्यापेक्षाही खूप भयंकर काहीतरी करून ठेवते। तू नाही का ग काही करू शकत? मीरा, मी प्रयत्न करतेय अगं, पण माझी शक्ती कमी पडतीये। ताई, मग आपण काय करायचं? तुझ्या शक्ती कमी पडत आहे, आपण काहीच नाही करू शकत आहेत का ग? मला हतबल लाचार झाल्यासारखं वाटतं। असं वाटतंय की आपल्या हातात काहीच उरलेलं नाहीये। मीरा, आजी, आजी, नमस्कार डॉक्टर। पोरीनो, कधी कधी डोळ्यांना जे दिसतं ना, ते सगळंच सत्य नसतं। कधी कधी प्रतिमा स्वतःचं रूप घेतात आणि मग माणसाचं मन त्यात अडकून पडतं। हा खेळ नवीन नाहीये। प्रत्येक युगात, प्रत्येक कथेत तो पुन्हा जन्म घेतो। सुवर्णमृगाचं रूप घेऊन रावणाने पाठवलेला एक मायावी राक्षस समोर आला, पण त्याने साकारलेलं ते सुवर्ण रूप इतकं खरं, इतकं सत्य होतं की सीतेलाही ते वास्तव वाटलं। पण ती प्रतिमा होती आणि त्या प्रतिमेमागे संपूर्ण आयुष्य बदलून टाकणारं एक संकट दडलेलं होतं। त्या एका भासामुळे राम दूर गेला आणि त्याच क्षणाचा फायदा घेऊन रावणाने सीतेचं हरण केलं। म्हणजे खोटी प्रतिमा काहीही करू शकते। अशा गोष्टी प्रत्येक काळात घडतात, फक्त रूप बदलत जातं। कधी हरिण, कधी माणूस, तर कधी आपलंच वाटणारं कोणीतरी ओळखीचं। आजी, म्हणजे नक्की काय चाललंय? मीरा, या खेळात प्रश्न सरळ नसतात आणि उत्तरं गुंतागुंतीची असतात। इथे कोण खरं, कोण खोटं
हे ओळखणं हीच सर्वात मोठी परीक्षा असते. याचा अर्थ घरात 2 अथर्व असण्याचा आमचा संशय खरा आहे. एक खरा आणि एक मायावी. फक्त इतकंच नाही, या सगळ्या गुंत्यात आणखीन एक मोठं संकट, म्हणजे या घरातल्या एका स्त्रीचा मृत्यू होण्याची शक्यता आहे. मृत्यू? तो ही स्त्रीचा? आजी, आम्ही हे सगळं थांबू. आम्हाला यावर काहीतरी उपाय सांगा फक्त. यावर एकच उपाय आहे, त्या मायावी देहाचा अंत. आणि हा अंत फक्त मीराच्या हातूनच होऊ शकतो. आजी, मी वेदाच्या बाबांसाठी काही करू शकते. तू फक्त सांग मला काय आणि कसं करायचंय. मीरा, तू आधी शांत हो आणि खाली बस. अंबिका, तिला जरा पाठ दे. बस खाली. अंबिका, ही काठी घे हातात.